महत्त्वाच्या गोष्टी परत एक वार आपल्याला आठवायच्या आहे, रिमाइंड करायच्या आहे, कारण की त्या सर्व गोष्टी आम्हाला एक अद्भुत आशीर्वादाकडे घेऊन जातात. प्रेज द लॉर्ड. बघता बघता 1, 2, 40, 50, 100, 200 नाही 700 पर्यंत पोहोचलो आपण. प्रेज द लॉर्ड. 700 आकडा काही लहान आकडा नाही. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये क्वचितच कुठे असं आपल्याला दिसत असेल की 700चा आकडा गाठणार आणि कंटिन्यू वेगवेगळे सलग 700चा आकडा गाठणार हे एक मोठं चर्च म्हणून एक वेगळी नावलौकिक निर्माण केलेलं आहे. आणि परत एक बार मी जसं सुरुवातीला सांगितलं की योग्यता से बडके दिया आहे प्रभू. हे आम्ही योग्य आहो, आम्ही पात्र आहो हे नव्हे, तर देवाची योजना. प्रेज द लॉर्ड. नुसतं पाळकासाठी नाहीये किंवा निवडक लोकांसाठी नाही, तर अखिल ख्रिस्ती मंडळीच्या लोकांसाठी आहे. आणि नुसतं हीच नव्हे, तर या मंडळीच्या द्वारे अनेकांना आशीर्वाद मिळावा ही देवाची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी देवाने आजवर या मंडळीला चालवलेलं आहे. आणि एकच बाब लक्षात ठेवा की जो देव सलग तुम्हाला चालवत आहे तो तुम्हाला सोडत नाही. प्रेज द लॉर्ड. जिथे तुटून तुटून चालतं तिथे काही दिवस चालतं, काही दिवस बंद होतं, कधीतरी चालतं, सणासुदीचं चालतं, 40 दिवस चालतं. ते निश्चितच आपल्याला असं दिसतं की तिथे कुठेतरी ब्रेक आहे, परंतु इथे अविरत आहे. आणि जर ते अविरत आहे याचा अर्थच आहे देवाची इच्छा आहे की जसं आत्ताच आपण वाचलेलं आहे एफेसकरास पत्र 5व्या अध्याय आणि याच्या 2ऱ्या वचनामध्ये की ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि देवाचा सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरता अर्पण व यज्ञ म्हणून दिले. त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने बोला, चाला. आम्हाला चालायचं आहे, आम्हाला वॉक करायचं आहे, आम्हाला कुठे पण स्टॉप करायचं नाही. कारण की एकच आम्हाला एक गोष्ट माहित आहे की प्रत्येक व्यक्तीला कुठेतरी जीवनामध्ये स्टॉप करायचं, कारण की तिथपर्यंतच तुम्ही चालणार, त्याच्यानंतर तुमचं सेवा कार्य संपलं. मग ती दुसरा सेवा कार्य जे सुरू होतं त्याचा फळ तुम्हाला नाही मिळणार. फळ आता मिळणार या जगामध्येच, तिथे तुम्हाला काही फळ नाही. तिथे तुम्हाला इथे जे कार्य केलं त्याचा अवॉर्ड तिथे मिळेल, तिकडे तुम्हाला नियमित त्या अवॉर्डला घेऊनच चालायचं आहे. आणि त्यासाठी जेव्हा या मंडळीसाठी हा उपक्रम आरंभ केला गेलेला आहे आणि या उपक्रमाला जेव्हा आज 700 आपण म्हणूया की संदेशाचा हा मोलाचा आणि महत्वाचा टप्पा तुम्ही आणि आपण मिळून गाठलेला आहे, त्यामध्ये सर्वांचा सहभाग आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हा टप्पा जेव्हा जातो तेव्हा हा प्रवास जो चालतो त्या प्रवासामध्ये अनेक अप अँड डाऊन येतात, अडखळण येतात. कोणी पण जगामध्ये असं व्यक्ती नाही, तो श्रीमंत असो, गरीब असो, धार्मिक असो किंवा अधार्मिक असो, ज्याच्या जीवनामध्ये अडखळणच नाही. येशू ख्रिस्त देखील आपल्या जीवनामध्ये विविध समस्याला सामोरे गेलेला आहे. त्यामुळे समस्या येतात, परंतु देव आणि देवाची सेवा कधी देखील खंडित होत नाही. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी आज आपण या पवित्र मंदिरामध्ये आला असताना थोडंसं आपण मागील काही गोष्टीच्या बद्दल लक्ष लावू आणि त्यानंतर आपण या संदेशाकडे देखील वळूया. 23 डिसेंबर 2017 रोजी पहिला संदेश किंवा पहिला ऑनलाईन भक्ती मी घेतलेली आहे. आणि त्यानंतर आता जवळपास 7 वर्ष आहे. डिसेंबर 23 म्हणजे 18 आलेलं आहे. 18 पासून जर आपण काउंट केलं तर आपण बघितलं तर हे 7 वर्ष आता डिसेंबरमध्ये आपल्याला पूर्ण होतील. आणि 7 वर्षामध्ये 700 संदेश, 7 वर्षामध्ये 700 संदेश म्हणजे एका वर्षाला किती संदेश झाले? एका वर्षाला किती झाले? 100 संदेश झालेले. आणि 100 संदेशाचा अर्थ 365 दिवसामध्ये 100 संदेश. याचा अर्थ हा होतो की आपण आठवड्यामध्ये 2 संदेश ऐकतच आहात. 52-53 आठवडे असतात, त्याचं दुप्पट केलं तर आपण 100 पर्यंत पोहोचून जातो. तर आपण जर बघितलं तर दर आठवड्यात गुरुवार आणि रविवार नॉनस्टॉप ही सेवा चालू होती. प्रेज द लॉर्ड. मी तेच बघत होतो. आणि 6वा संदेश जो होता तो 30 नोव्हेंबर 2024 झाला. 30 नोव्हेंबर 2024. आता 30 नोव्हेंबर तर यायचं आहे, तेव्हा आपले
त्याच्या अगोदरच आणखीन पुढचे 100 पण झालेले. आणि यावरून आपल्याला असं लक्षात येतं की आपण आपली सेवा अखंडित सुरू ठेवलेली आहे, कारण की ही देवाची अनुग्रह आणि कृपा आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट जेव्हा आपण शेवटी बघणारच आहोत, किंवा काही लोकांनी बघितलं असेल की पहिला संदेश कोणता होता. मी आज टाकलेला आहे ग्रुपवर, जर नाही बघितलं असेल तर अवश्य आपण आपल्या ग्रुपवर जाऊन बघा. जेव्हा तुम्ही पहिल्या संदेशकडे बघणार तेव्हा तुम्हाला असं वाटेल की अरे पाळक साहेबांनी मागच्याच आठवड्यात दिलेल्या सारखी संदेश आहे तो. म्हणजे क्वालिटी ती जी आहे, कारण की कोणती गोष्ट जी असते ती प्रसिद्ध होण्यासाठी, कोणती गोष्ट जी आहे ती नावलौकिक मिळवण्यासाठी त्याच्यामध्ये उत्तमरित्या काहीतरी क्वालिटी असायला पाहिजे. एक तर व्हिडिओ क्वालिटी पाहिजे, त्याचबरोबर संदेश क्वालिटी देखील पाहिजे. प्रेज द लॉर्ड. वचनाची सेवा देखील प्रभाव आहे. जर ती असेल आणि त्याबरोबर नॉन स्टॉप असेल, सगळ्यांना कळतं की नाही गुरुवार म्हटलं की असणारच पाळक साहेब, रविवार म्हटलं की ऑनलाईन फेसबुक आणि यूट्यूब असणारच, हे लोकांना आता निश्चितच कळालेलं असल्या कारणाने लोक हजारो नव्हे लाखो लोक जॉईन झालेले. प्रेज द लॉर्ड. जोरदार टाळ्या वाजवा प्रभू येशू ख्रिस्तासाठी. हे नुसतं युट्यूबचं बद्दल मी सांगत आहे, परंतु फेसबुकवर तर 1000च्या वर गेला असेल. हा आकडा आहे, फेसबुकवर 1000च्या वर गेलेला असेल. आणि नुसतं इतकंच नव्हे तर आपल्या मंदिरामध्ये असे अनेक लोक आहे ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही आहे, ज्यांच्याकडे साधे फोन आहे, किंवा अनेक सेवक जण आहे ज्यांच्याकडे साधा फोन आहे, ज्याच्यामध्ये यूट्यूब पण दिसत नाही, फेसबुक पण दिसत नाही, नुसतं ते काय करतात, आउट गोईंग इनकमिंग हे चालू असतं. आणि त्याच्यासाठी देखील जर शुक्रवारी, आता अधूनमधून तुम्ही देखील ते लाईव्ह बघतात किंवा रेकॉर्डिंग बघतात, ते देखील जवळपास 150 संदेश माझे झाले. म्हणजे कॉन्फरन्स कॉल मिनिस्ट्री हे आपण ऐकत असाल किंवा आपण संदेश, शुक्रवारच्या दिवशी कॉन्फरन्स कॉल मिनिस्ट्री आहे की ज्यांच्याकडे काही नाही त्यांच्यासाठी देखील प्रभूमध्ये सेवा नियमित द्यावी. त्याच्यासाठी जवळजवळ आता 3 वर्षाच्या वर ती सेवा कार्य पण झाली, ज्याचे 100च्या वर व्हिडिओज किंवा ऑडिओ आपल्याला दिसतात आणि ते देखील आपल्याला ऐकायला मिळतं. ऐकतात ना ऑडिओ आपण. आणि अशा प्रकारे हे प्रभूमध्ये ज्यांना ओझं आहे, ज्यांना प्रभू निवडतो, त्यांच्याद्वारे तो उत्तम आणि अद्भुत कार्य केल्याशिवाय राहत नाही. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी आज जेव्हा आपण याकडे जात आहोत तेव्हा आपल्याला जर आपण बघितलं तर या गोष्टीची सुरुवात होत असताना काही गोष्टी ज्या होत्या त्या अतिशय महत्त्वाच्या होत्या, कारण की त्या काळामध्ये लॉकडाऊनच्या अगोदरची गोष्ट आहे, लॉकडाऊन नंतर आलेलं आहे. लॉकडाऊनच्या अगोदर आम्हाला आणि अनेक जगातल्या अनेक लोकांना असं वाटलं की नाही ऑनलाईन पण व्हायला पाहिजे. आणि त्यामध्ये आम्ही जेव्हा आपल्या घरून त्याला आरंभ केला, घरामधून त्याची सुरुवात केली, तेव्हापासून ओजस आमच्यावर कनेक्ट आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की पहिल्या दिवसापासून तर आजवर 700 संदेशामध्ये पुष्कळ गोष्टी करण्यासाठी, शूट करण्यासाठी ओजस होता. परंतु त्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की कॅमेरा हा जो आपण आता बघत आहे सोनीचा, तो कॅमेरा नव्हता, साधा मोबाईल होता. आणि साध्या मोबाईलवर आम्ही शूट करत असो. आणि साध्या मोबाईलवर जेव्हा आपण शूट करतो तेव्हा खूप प्रॉब्लेम येतं, कारण की तो 9वी मध्ये होता, 9th स्टँडर्डमध्ये, आणि तो लहान होता. आणि आम्हाला एक संदेश रेकॉर्ड करून त्याला टाकण्यासाठी 6-6 तास लागायचे. पूर्ण डाटा संपून जायचा, तिथे अपलोडच व्हायचा नाही तो संदेश. आणि त्या सर्व गोष्टीमध्ये ओजस बिचारा 4-4, 5-5 तास, मला रात्रीच्या 2:30-3 वाजायचे अपलोड करत. परंतु तरी देखील आम्ही नियमित देत राहिलो. फार लोक बघणारे नव्हते. अनेक जण त्यावेळेस पण म्हणत होते की अहो पाळक साहेब, काय 2-3-4 लोक तुमचे व्ह्यूअर्स आहे आणि काय तुमचं संदेश. म्हटलं असू दे ना, काय हरकत नाही. मी माझ्या घरामधून देतोय संदेश किंवा मंडळीतून देते, जितके लोक असतील प्रभुत्व बघत आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की आम्ही खऱ्या अंतकरणाने ओझं घेऊन ही सेवा करतो. आणि सुरुवात कधी पण होते तर लहानपासूनच होते. एकदम पहिल्याच दिवशी प्रसिद्धी मिळत नाही. आणि ज्याला मिळाली त्याचं समजून घ्या, त्याला सुरुवातीलाच खूप प्रसिद्धी मिळाली, लवकरच खाली येत होतो. परंतु जे लहान गोष्टीपासून सुरुवात करतो, थोडं टप्प्याने, ज्याला बायबलमध्ये खूप सुंदर शब्द वापरला, उत्तरोत्तर वाढ जेथे होते तो निश्चितच शिखर गाठतो. प्रेज द लॉर्ड. आणि ही
वाढ हळूहळू होत गेलीच. पहिले आमच्या कुटुंबियाचेच लोक किंवा मंडळीचेच थोडेसे लोक होते, परंतु त्यावेळेस लोकांना काही वाटत नव्हतं, काय उगाच पाळकचं शायनिंग मारतात किंवा हे सगळं काही गोष्टी करतात. कारण की लोकांना अनेकदा सुरुवात जेव्हा होते तेव्हा निश्चितच त्या गोष्टीचं कौतुक करणारे कमी आणि नावं ठेवणारेच लोक जास्त. आज भले आमचं भरपूर कौतुक करत असतील, परंतु त्या काळामध्ये काही कौतुक मिळाले नाही. परंतु धन्यवाद असो प्रभूला की आम्ही माघार घेतली नाही. कारण की कोणत्याही कार्य जेव्हा सुरुवात होते तेव्हा चिकाटी ही गरजेची असते. आज या मंदिराबद्दल प्रभूला धन्यवाद असो की ह्या मंदिरामध्ये जेव्हापासून आपल्या पत्र्याच्या शेड पासून इथपर्यंत वाटचाल झाली, चिकाटी ही टिकून ठेवली. लोक येऊ न येऊ, आला जायचंय, करायची सेवा म्हणजे करायची म्हणजे करायची. पाऊस ऊन येऊ, ट्रॅफिक हो, काही असो, आपल्याला प्रभूसाठी जायचं आहे. ही मनोवृत्ती माझ्यामध्ये पण होती आणि ती आपल्यामध्ये पण होती. आणि त्याचा परिणाम हा झाला की सेवा वृद्धिंगत होत गेली. परंतु प्रियांनो, ही सेवा ओजस, ही सेवा वाढत असताना अनेक लोक त्या काळामध्ये आमच्या बरोबर जोडले गेले. परंतु एकच गोष्ट त्या काळामध्ये घडली आणि ती गोष्ट होती की अनेक लोक आज जेव्हा 700वा व्हिडिओ पूर्ण होते ते आम्हामध्ये नाही. कदाचित ते सभासद पण असतील, कदाचित माझ्या फॅमिलीचे मेंबर देखील असतील. प्रियांनो, एकच गोष्ट महत्वाची की जेव्हा आपला प्रवास चालतो तेव्हा प्रवासामध्ये अनेक स्टेशन येतात आणि अनेक स्टेशन मागे जातात. त्याचप्रमाणे प्रवासामध्ये काय घडतं की अनेक यात्री बसतात आणि अनेक यात्री उतरून निघून जातात. आणि त्यामुळे आज जो आहे तो चाला या संदर्भात मी बोलत आहे की ह्या प्रवासामध्ये अनेक लोक आले आणि अनेक लोक गेलेले आहे. आणि त्यामुळे आपल्याला जेव्हा दिसत आहे दाढीवाला पाळक दिसत इथे आपल्याला, त्यामुळे सुरुवातीचा फोटो आपण बघूया की तिथे सुरभी बरोबर सुरुवातीला काही गीते मी गात असे. कारण की सुरभी आणि हा लॉकडाऊनचा समय होता जेव्हा मंदिराला आपल्याला येणं शक्य नव्हतं आणि मंदिराला जेव्हा येणं शक्य नव्हतं तेव्हा घरून मी ऑनलाईन देत असते. आणि आपल्या खूप लोकांनी ते बघितलं टीव्हीवर वगैरे आणि त्यामध्ये हे गीत होतं. त्याचप्रमाणे ओजस त्यावेळेस पण वाजवत होता, लहान होता बघा ओजस, आणि तो ओजस तिथे कॅसिओ तेव्हाही वाजवत असते, साथ देत होता. आणि त्यामुळे त्याचा देखील बघा किती ह्याच्यामध्ये किती लहान असतानापासून त्याचं सहकार्य होतं. आणि त्याबरोबरच आपल्याला दिसतं पाळकीनबाई होत्या आणि पाळकीनबाई संदेश देत असते, पाळकीनबाई वचन वाचत असते, पाळकीनबाई आम्हाला सपोर्ट करत असते. आणि ह्या सर्व गोष्टी आपण त्या काळामध्ये बघितल्या आणि पुष्कळ व्हिडिओज आहे ज्यामध्ये पाळकीनबाईचे संदेश देखील दिसतात. त्याचप्रमाणे आमचे सन्माननीय वडील दिलीप चव्हाण हे देखील होते आणि ते उत्तम पेटी वाजवणारे असल्या कारणाने त्या भक्तीमध्ये पेटी वाजून ते साथ देत होते आणि त्यांचा देखील सपोर्ट होता. त्याचप्रमाणे माझ्या माता समान माझे सासूबाई रेचल पंडित, आपण पंडितबाईला ओळखतात, ह्या देखील त्या भक्तीमध्ये अनेकदा सहभागी झाल्या आणि त्यांच्या प्रार्थनेच्या द्वारे आणि त्यांच्या सर्व प्रकारच्या संदेशाच्या द्वारे त्या आरंभीच्या काळामध्ये जवळपास मला वाटतं 200-250 व्हिडिओपर्यंत ते आमच्या बरोबर होते. परंतु उर्वरित जे आहे जवळपास 400 व्हिडिओ त्यांच्या शिवाय आम्ही केलेले आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ही बाब अतिशय महत्वाची आहे की आम्हाला दुःख होतं, हे आठवणी पुसण्या जाणार नाही, हे आठवणी पुसल्या जाणार नाही. कारण की आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की ते तयारच यासाठी केले गेलेले यूट्यूब की आपण बघा मिखा देखील होता आणि हे देखील आमच्या घरी येऊन त्या काळामध्ये ऑनलाईनमध्ये निश्चितच संदेश देत होते. आणि अशा प्रकारे ह्या काळामध्ये हे सर्वजण आमच्याबरोबर होते. त्याचप्रमाणे हे मंदिरामध्ये आपल्या ऑनलाईन चालू असताना तेलोरे साहेब आहे, प्रीती निर्मळ आहे आणि आणखीन एक आहे व्यक्ती ज्यांना दाढी नाही आहे. कोण आहे बाबा ते मध्ये बसलेले? इंगळे मामा आहे. आणि त्यामुळे त्यांना दाढी नव्हती आणि मला दाढी होती, त्यामुळे ते देखील आपल्यामध्ये सेवा अर्पित करत होते. आणि अशा प्रकारे एक वायरचे ग्रुप देखील आपल्यामध्ये होतं. हा प्रवास खूप मोठा प्रवास आहे, भरपूर प्रवास आहे आणि यामध्ये अनेकांचा सहभाग आहे, आपल्या सर्वांचा सहभाग आहे. आणि या सर्व सहभागामध्ये एकच व्यक्ती आपल्याला दिसतं की पंडित कुटुंबियाने आरंभी हे पंडित कुटुंबीय आणि त्यांनी आम्हाला जो कॅमेरासाठी पैसे दिले आणि तो कॅमेरा आम्ही विकत घेतला. आणि कॅमेरा घेतल्या घेतल्या दुसऱ्या दिवशीच लॉकडाऊन लागला. म्हणजे ज्या दिवशी कॅमेरा घेतला आम्ही आणि दुसऱ्या दिवशी लॉकडाऊन लागला. आणि त्यामुळे लॉकडाऊनमध्ये या कॅमेऱ्याचा शिकणं पण झालं आणि उपयोग देखील झाला. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी समज पुढे जाऊन
पुढे सन्माननीय समर्पित पाळक साहेब देखील आमच्यामध्ये जॉईन झाले आणि त्यांचे देखील पुष्कळ व्हिडिओज आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतात. त्याचप्रमाणे जाधव साहेब होते, सॉलोमन जाधव, त्यांचे देखील आपल्याला अनेक व्हिडिओ दिसतात. काही अनेक पाळक आले, अनेकांचा संदेश आहे, अनेकांच्या विविध प्रकारच्या सेवा कार्य, सिस्टर निर्मळ यांचं देखील मोलाचं योगदान आहे. सर्व चर्च कमिटीने देखील आम्हाला वेळोवेळी भरपूर मदत केली, सहकार्य दिलं, प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि त्यामुळे या सेवा कार्याची जी आहे ती वाटचाल मोठी वाटचाल आहे. परंतु प्रियांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा की मी जेव्हा माझ्या घरची माझी पत्नी गेली, त्यानंतर 11 दिवसांनी माझी सासू गेली, तेव्हा मी क्वारंटाईन होतो 21 दिवस, तरी देखील मी स्टॉप केली नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि त्यावेळेसच मला या गोष्टीची जाणीव होती की समस्या येतील, प्रॉब्लेम येतील. तुमच्या घरामध्ये रडणं पण आहे, अश्रू पण आहे, मृत्यू पण आहे, चांगलं पण आहे, वाईट पण आहे. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की जो शेतकरी नांगर हातात घेतो त्यांनी परत मागे वळून बघायचं नाही. त्यांनी कुठे चालायचं? पुढे, पुढे आणि पुढे चालायचं. प्रेज द लॉर्ड. आणि हेच आमचं आत्मिक जीवनामध्ये परीक्षेचा समय असतो की तुम्ही समस्या, वादळ आणि तुफान यामध्ये कोणाची सेवा करत आहे? प्रभू येशूची. प्रेज द लॉर्ड. तो वादळ आणि तुफानला तुडवण्यात सक्षम आहे. तर तुम्ही वादळ तुफानकडे बघू नका, तर तुम्हाला कोणाकडे बघायचंय? येशूकडे. पेत्राने वादळ आणि तुफान पासून नजर फिरवली, तो बुडवू लागलेला आहे. परंतु ज्यांनी येशूकडे बघितले, ज्यांनी त्याचकडे बघितले, त्याचे मुख प्रकाश पावले, त्यांचं मुख लज्जेने कदापि काळवणार नाही. आज आम्हासाठी हीच बाब महत्वाची आहे की ही सेवा जी अविरत म्हणतो ते काय सहज सोपीच नाही झालेली, ते काही इझिली काही घडलेलं नाही. त्याच्यासाठी आपल्या सर्वांच्या प्रार्थनेचं पाठबळ आणि त्याचप्रमाणे देवाची कृपा आम्हाबरोबर राहिलेली आहे. आज मध्ये सुरभी पण कॅनडाला होती आणि त्यामुळे आम्ही दोघंच राहिलो. इकडून कॅमेरा शूट करणार आणि इथून बोलणार आम्ही, त्याच गोष्टी आम्हापर्यंत टिकून राहिल्या. परंतु हरकत नाही, परमेश्वर तुम्हाला आणि मला सहाय्य देतो. आता हे 700 झाले, लवकर 1000 पण होतील. प्रेज द लॉर्ड. परंतु एक गोष्ट आपल्याला ही लक्षात ठेवायला पाहिजे की या 700 व्हिडिओमध्ये कधी देखील लोकांची कधीच कंप्लेंट आली की पाळक साहेबांनी आम्हाला दुखवलं, पाळक साहेबांनी आम्हाला टोचून बोललं, पाळक साहेबांनी आम्हाला टॉन्ट मारलं, पाळक साहेबांनी आमच्या धर्माला दुखवलं, पाळक साहेबांनी आमचे जे काही इमोशन्स आहे त्याच्या विरुद्ध बोलले, पाळक साहेब काहीतरी बडबड केलेली, असं कधी देखील 700 व्हिडिओमध्ये घडलं नाही, कधी देखील घडलेलं नाही. आणि मी तुम्हाला सांगितलं की लाखोमध्ये लोकांनी भारत आणि भारत देशाच्या बाहेर हे व्हिडिओज बघितलेले आहे. कधी कधी मंडळीला तर विश्वास नव्हता, कधी कधी मलाही सुरुवातीला विश्वास नव्हता, परंतु नंतर मला कळालं की आपण जे कार्य करत आहोत ते मंडळीचं नव्हे, ते माझं नाही, कोणत्या संस्थेचं नाही, ते देवाचं कार्य. प्रेज द लॉर्ड. आणि आमचा देव महान आहे. प्रेज द लॉर्ड. आमचा देव अद्भुत कृत्य करणार आहे आणि जे देवाच्या मागे विश्वासाने चालतात त्यांना तो विपुलतेने दिल्याशिवाय राहत नाही. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी हा काही एक व्हिडिओ नुसता संदेश नाहीये, ही काही एक वाटचाल नाहीये, ती महान वाटचाल आहे. कारण की ह्या वाटचालीच्या मागे मनुष्य नव्हे तर जिवंत देव आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी या सर्व लोकांच्याकडे आम्ही जात असताना जेव्हा आपलं थीम वचन होतं, काय होतं? बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. असं कोण म्हणतं? सेनाधीश. मला माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. आणि त्यामुळे या व्हिडिओ किंवा या चॅनलचं जेव्हा नाव ठेवलं तेव्हा आत्मिक यात्रा ठेवलेलं. काय ठेवलेलं आहे? आत्मिक यात्रा. आत्मिक यात्रा म्हणजे आत्म्याच्या द्वारे काय करत आहे? हा प्रवास सुरू आहे. आणि यामुळे प्रियांनो, या आत्मिक यात्रा पहिल्या दिवसापासून नाव ठेवलेलं आहे, ते आजवर निरंतर आहे. आणि त्यामुळे आज जेव्हा हा प्रवास सुरू आहे तर आज महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये सर्व लोक या चॅनलच्या द्वारे मला पण ओळखतात आणि विशेष करून ओजसला देखील ओळखायला लागले. प्रेज द लॉर्ड. आणि नुसतं ओळखच नाही तर आज पुण्यात सर्व मोठे चर्चेसमध्ये त्यांनी अनेक सर्व चर्चेसमध्ये मोठमोठे शूटिंग केलेले, रेकॉर्डिंग केलेले, त्यांच्यासाठी देखील त्यांनी कार्य केलं. प्रेज द लॉर्ड. यस. प्रभूसाठी जेव्हा तुम्ही मनस्वी सेवा करतात, देव तुमच्या अनेक मंडळांसाठी आणि अनेक लोकांसाठी उपयोगामध्ये आणतो. प्रेज द लॉर्ड. आज तो सकाळी 9 वाजता गेलेला आहे आणि तो
क्लास करून, आता क्लास कोणती, तर आपण कदाचित ऐकलेलं असेल की पुण्यामध्ये भारतातलं सगळ्यात मोठं फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आहे, माहिती आहे सगळ्यांना, जिथे मोठमोठे हिरो हिरोईनला ट्रेनिंग दिलं जातं. इंडिया त्याच्यामध्ये फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, ह्याच्यामध्ये तो शिकत आहे. ओजस, जोरदार टाळ्या वाजूया ओजससाठी. म्हणजे बघा, लहान 9वी मध्ये असताना त्यांनी जे कार्य सुरू केलेले ते नुसतं प्रसिद्धीने पावलं. तो आज फोटोग्राफर म्हणून त्याचं गव्हर्नमेंटचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि आज भारतातल्या सगळ्यात मोठ्या ज्या इन्स्टिट्यूटमधून तो एडिटिंगचं देखील कोर्स पूर्ण करत आहे. आणि यासाठी हे गोष्ट आम्हाला दाखवतं ही बाब प्रत्येक विद्यार्थ्यांना किंवा प्रत्येक व्यक्तीला की देवासाठी जेव्हा तुम्ही श्रम करतात, देव तुम्हाला उंचीवर घेऊन जातो. प्रेज द लॉर्ड. तो तुम्हाला सोडत नाही. देव बघतो की तो किती मनाभाव आहे, तुम्ही किती मनाभाव आहे त्याची सेवा करतात, किती मनाभाव आहे स्वतःला झोकून देतात. त्याच्यासाठी दुःख, क्लेश, संकट जरी आलं, तुमच्या घरात मृत्यू जरी आले, तरी देखील तुम्ही मागे हटत नाही. तुम्ही म्हणतात नाही, मला जे मी हाती घेतलं ते मी करणार. आणि जेव्हा तुम्ही करतात, कल्पने आणि बुद्धीच्या पलीकडे देव तुम्हाला देतो. प्रेज द लॉर्ड. तो नुंचावतच नाही, तर तो जगामध्ये तुमचं नाव, राष्ट्रांमध्ये तुमचं नाव उंच करतो. प्रेज द लॉर्ड. आणि हे सर्व जो प्रवास आहे, यात्रा याचं नाव ठेवलेलं आहे आपण, हा प्रवास जो चालत असताना या प्रवासाच्या द्वारे देखील अनेकांना प्रेरणा मिळेल असं सेवा कार्य याद्वारे घडलेलं आहे. आणि यासाठी आम्हाला ही बाब लक्षात ठेवणं अतिशय महत्वाचं आहे की आपण जेव्हा प्रभूची सेवा करतो, प्रियांनो, पहिलं प्रभूने तुम्हाला निवडलं, हेच प्रभूच्या धन्यवाद असं. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा निवडलं तर तुम्हाला आणि मला एकच विश्वास ठेवायचा आहे की तुमच्या बुद्धीने नव्हे, आपल्या प्रयत्नाने नव्हे, तर आत्म्याच्या द्वारे जेव्हा तुम्ही कार्य करतात तेव्हा ती यात्रा आत्मिक यात्रा बनते. प्रेज द लॉर्ड. आत्म्याच्या द्वारे कार्य केलं तर ती यात्रा कोणती बनते? आत्मिक यात्रा. आणि आत्मिक यात्राला कोणाने देखील जगामध्ये थांबवू शकत नाही. अनेक आता मोठे चर्चमध्ये ऑनलाईन सेवा बंद झाली, मोठमोठ्या चर्चने ते कार्य बंद केलेलं आहे, परंतु ही सेवा अविरत चालू आहे. आणि सर्वांना लक्षात घ्यायला पाहिजे, 700 संदेश देणं, 1, 2, 50, 60 ने 700 संदेश देणं. आणि आपण सर्वजण बघतात की प्रत्येक वेळेस मी नवीनच आपल्यासाठी काहीतरी घेऊन येतो. प्रेज द लॉर्ड. कारण की आत्मा जो आहे तो तुमचं नवीकरण करण्यासाठी नवनवीन गोष्टी सुचवतो. आणि ते देत असताना प्रभूने तुमच्या मंडळीला या आत्मिक यात्राच्या द्वारे आशीर्वादित केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्याचप्रमाणे आज मी आत्मिक यात्रामध्ये आम्हाला जे व्ह्यूअर्स जोडले गेले, ते फेसबुकवर असतील, ते यूट्यूबवर असतील, त्यांचे देखील मनस्वी आभार मानतो. कारण की तुमचे देखील प्रार्थना, तुमचे देखील सपोर्ट, तुमच्या देखील निश्चितच वेळोवेळी दिलेलं प्रोत्साहन आणि मार्गदर्शन, त्यामुळे ही यात्रा यशस्वी झालेली आहे. आणि ती यात्रा आणखीन अशाच प्रमाणे पुढे चालावी यासाठी हा जो यूट्यूब चॅनल आहे, ज्याचं नाव आहे आत्मिक यात्रा विथ रेव्हरंड सुधीर, ह्याला आपण अशाच प्रकारे निश्चित सपोर्ट करा. त्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांना माहिती आहे की या दिवसामध्ये यूट्यूब चॅनलच्या द्वारे लोक लखपती करोडपती झालेले, कारण की जेव्हा तुमचे चॅनल चालतो तुम्हाला व्ह्यूअर्स मिळतात, तुम्हाला पैसा पण मिळायला लागतो, डॉलर्समध्ये मिळतात. आणि अनेक लोकांनी मोठमोठे बंगले, गाड्या वगैरे वगैरे लहान तरुण पोरांनी विकत घेतल्या. परंतु आम्ही कधी देखील पैशासाठी काम केलेलं नाही की बाबा आम्हाला एवढे व्ह्यूअर्स द्या ना, आम्हाला हे द्या ना, आम्हाला ते द्या. मग तसं आम्ही केलं नाही, कारण की आम्हाला माहिती आहे आमचा पुरवठा करणारा येशू आहे. प्रेज द लॉर्ड. त्याचं नाव यावे यिरे आहे. आणि त्यांनी जे आम्हाला पुरवठा केलेला आहे ते आहे त्याचं देवाचं वचन. त्याच्या समोर कोणत्या पण गोष्टीला मोल नाही. प्रेज द लॉर्ड. जाऊया आजच्या वचनाकडे, थोडक्यामध्ये आपण जाऊया, कारण की पुढचा कार्यक्रम देखील आपल्याला थोडक्यात घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये आज आपण ह्या यात्रेकडे जात असताना पहिला मुद्दा बघूया की आम्ही घेणारे नव्हे तर आम्ही देणारे व्हावं ही देवाची इच्छा आहे. बोला, आम्ही देणारे व्हावं ही आमची इच्छा आहे. वी शुड बी गिव्हर नॉट टेकर. गिव्हर, देणारे असावं, घेणारे नव्हे. प्रेज द लॉर्ड. अनेक लोकांचं असं मत आहे की आम्हाला द्या, आम्हाला द्या, आम्हाला द्या, आम्ही गरीब आहे, आम्ही अडचणीत आहे, आम्ही प्रॉब्लेम मध्ये, आम्हाला द्या. परंतु देव म्हणतो तुम्ही घेणारे नाही तर तुम्ही देणारे. एक काळ असा होता की मंदिरामध्ये अनेक लोकांच्याकडे आम्ही डोनेशन मागायला जायचं पण देतच नव्हतं कोणी. बरोबर आहे. जुन्या लोकांना सर्वांना माहिती आहे की ते नाही 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 आमच्याकडे काही नाही.
परंतु आम्हाला ह्या गोष्टीची जाणीव झाली की आम्ही घेणारे नाही तर आम्ही देणारे होणार आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे हे 700 व्हिडिओ जर आकडा जो दाखवत आहे तो दाखवते की आम्ही लोकांपासून घेतलं नाही तर आम्ही लोकांसाठी देवासाठी ती सेवा देणारी सेवा केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. ते पैशाच्या स्वरूपात असो, समाजसेवेच्या स्वरूपात असो, किंवा वचनाच्या स्वरूपात असो, किंवा मार्गदर्शनाच्या स्वरूपात असो, किंवा व्हिडिओचे जे आपण बघत आहोत त्याचं सपोर्ट असो, हे आम्ही अनेक मंडळांना पुरवत आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद असो की ओजसने लहान वयामध्ये कितीतरी लोक चर्चेसमध्ये आज त्याला सपोर्ट दिलेला आहे, कारण त्याची वेगळी ओळख ख्रिस्तामध्ये निर्माण झाली. प्रेज द लॉर्ड. येस. जेव्हा आम्ही ही गोष्ट शिकतो की आम्ही येशूमध्ये आहोत तर आम्ही घेणारे बनत नाही तर आम्ही जगाला देणारे. मग आम्ही कोणापासून मिळतं आम्हाला? जेव्हा आपण कोणातरी लोकांना थोडं गार पाण्याचा प्याला देखील देतो तर देव म्हणतो मी त्याची देखील नोंद ठेवतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आम्हाला देव जे हवं आहे तर कोण देणार आम्हाला? देव स्वर्गातून देणार आहे. आणि आम्हाला जे काही मिळालेलं आहे ते जगाला देणार आहे. आम्हाला माहिती आहे की जग काय देणार आहे आम्हाला. जगाकडे काय आहे जे आम्हाकडे देऊ शकतं? सर्व काही तर ख्रिस्तामध्येच आम्हाला मिळालं आहे. आणि यासाठी जेव्हा आपण या पहिल्या गोष्टीकडे जेव्हा आपण जातो तेव्हा ही बाब आपण लक्षात ठेवायला पाहिजे की आम्ही देणारे असे आहोत. आणि जेव्हा आपण देतो तेव्हा देव तुम्हाला देखील विपुलतेने देतो. आणि विशेष करून हे वचन आपण परत एक बार बघावं. आणि या 5 इफिस 5 आणि 2 वाचा. आणि ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली. म्हणून त्याने आपलं स्वतःचं अर्पण आणि यज्ञ म्हणून काय केलेलं आहे? जगाला देव केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. येशूने काय केलेलं आहे? आम्हासाठी स्वतःचं प्राण दिलेलं आहे. तो जगामध्ये येऊन त्याने स्वर्गीय वैभव देखील सोडलेला आहे. असा देव जर तुम्हाला आणि मला लाभलेला आहे, जो आपले प्राण पण देतो. आणि आपण म्हणतो की मला द्या मला द्या मला द्या, तर मला वाटतं की आपण ख्रिस्ती निश्चितच भावनाला आज देखील ओळखलेलं नाही. यस, आम्हाला हवं आहे जसं सुरुवातीला सांगितलं तो पुरवठा करणारा येशू आहे. परंतु या जगामध्ये आम्ही लोकांना देण्यासाठी निर्मित झालोय, घेण्यासाठी नव्हे. एक उदाहरण मी आपल्याला सांगतो. आणि या दिवसामध्ये आपल्याला सर्वत्र माहिती आहे की खूप पूर आहे आणि पूरग्रस्त अवस्थेमध्ये अख्खा महाराष्ट्र आणि शेतीचं अतिशय नुकसान झालेलं आपल्याला दिसत आहे. लोकांची शेती वाहून गेली, लोकांचे जनावर वाहून गेले, अनेक लोक वाहून गेले, घरांमध्ये पाणी घुसलं आणि त्याचप्रमाणे त्यांचे जे पशुधन आहे ते देखील गेलेलं आहे. लोक आता निराश्रित झालेले, कारण राहायलाही घर नाही. आता सर्व काही त्यांनी गमवलेलं आहे. अशा अवस्थेमध्ये आपण त्यांना काय करायला पाहिजे? मदतीचा हात द्यायला पाहिजे. सरकार तर देतच आहे, परंतु आपल्याला देखील देण्याचा हात असायला पाहिजे. आपल्याला जर देता येत नाही तर निदान आपण त्यांच्यासाठी प्रार्थना देवाकडे सादर करायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. येस प्रभू, आम्ही म्हातारे आहोत, आम्हाला पैसे नाही, आमच्याकडे काय नाही, परंतु देव म्हणतो तुझ्याकडे सगळ्यात मोठी ताकद आहे, ती ताकद आहे तुझी प्रार्थना. प्रेज द लॉर्ड. आणि देव जेव्हा आपण देवाच्याकडे करतो तर देव त्यांचे अश्रू पुसतो, त्यांना धीर देतो, त्यांना सांत्वन देतो आणि परत एक बार त्यांना आपल्या पायावर उभे करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आमचा विश्वास आहे की असे अनेक संकट भारतावर आणि अनेक महाराष्ट्रावर आलेले, परंतु प्रत्येक वेळेस ते त्या संकटातून बाहेर पडलेले आहे. आणि आम्ही त्या संकटासाठी, त्या प्रॉब्लेमसाठी नेहमी काय केलेली आहे? प्रार्थना केली. आणि यामुळे ह्या प्रार्थना तुम्ही स्टॉप करता कामा नाही. आणि त्यामध्ये एक शेतकरी होता आणि अशी लेअरमध्ये तो शेतकरीचं शेत वर होतं, दुसरं शेत इकडे, तिसरं शेत डोंगराळ प्रदेशामध्ये असे शेत असतात, आपण बघितले, वर, त्याच्या खाली आणि त्याच्या खाली. आणि काय झालं की तो वरचा जो शेतकरी आहे त्याच्याकडे पंप होता आणि पंपने तो पाणी ओढायचा आणि पाणी ओढल्यानंतर त्याचं शेत तो पाण्याने भरून घ्यायचा. आणि सकाळी तो येऊन बघायचा तर ते शेत रिकामं, कारण की आपल्याला माहिती आहे की जे भाताची शेत असतं, धान म्हणतो त्याला, त्याच्यामध्ये पूर्ण पाणी भरलेलं ठेवतात ते, है ना. पाण्यामध्ये ते त्याची रोप वाढवतात ते. आणि सकाळी तो उठून बघायचं सगळं कोरडं. मग गेलं कुठे पाणी? तर त्याला लक्षात यायचं की खालचे जे शेतकरी काय करायचे, त्याचा तो बांधा फोडायचे, बांधाऱ्यातून ते पाणी ऑटोमॅटिकली खाली जायचं. आणि हे मेहनत करायचे
आणि पाणी खालच्या लोकांना मिळत होतं. त्यामुळे ते खुश व्हायचे. त्यांना एकच काम करायचं, बांधारा फोडा आणि पाणी मिळवा. आणि अशा प्रकारे एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, ते त्यांना जाऊन बोलू लागले, असं काय करतात, आमचं किती नुकसान होतंय, आम्ही इलेक्ट्रिक जाळून आणि एवढं पाणी वर ओढून आमच्या शेताला पर्यंत येत नाही, आम्ही एवढं करतो. परंतु ते काही उत्तर देत नव्हते. ते फसवेस लोक होते. परंतु हा जो वरचा होता शेतकरी, तो ख्रिस्ती होता. आणि मग त्यांनी एक दिवस विचार केला की आपल्याला प्रभूने घेण्यासाठी नव्हे तर देण्यासाठी निर्मित केलं. आणि रात्रीच्या वेळेस त्यांनी काय केलं, त्यांनी पाणी सुरू केलं. आणि पाणी आता त्यांनी आपल्या शेतात नाही घातलं. सगळ्यात पहिले 3ऱ्या नंबरच्या शेतावर, मग 2ऱ्या नंबरचं शेत त्यांनी भरलं आणि मग आपल्या शेतामध्ये घेतलं. म्हणजे खाली जे शत्रू लोक होते, जे विरोधक होते, त्यांच्या शेतामध्ये भरपूर पाणी भरलं आणि मग आपल्या शेताकडे तो गेला. आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी उठून बघितलं तर आपल्या शेतातलं पाणी जसं तसं होतं. आपल्या शेतातलं पाणी तसं होतं. जे विरोधक लोक होते, जे शत्रू होते, त्यांनी वेळेस बांध तोडलाच नाही. का नाही तोडला? त्यांच्या शेतात ऑलरेडी पाणी होतं. आणि मग जेव्हा त्यांनी 2-3 वेळेस असं केलं तर त्याचे विरोधक होते त्यांना लाज वाटली. ते म्हणे, भावा खरोखर तू एवढं इलेक्ट्रिक बिजली सगळं, आम्ही तुमच्या शेतातलं ते बांधारे तोडून आपल्याकडे पाणी मिळवलं, परंतु तू किती चांगला आहे, तू पहिले आमच्या शेताची काळजी घेतली आणि मग स्वतः शेताकडे गेलेला आहे. तो म्हणे, नाही, माझा देव वरून खाली आहे, आमच्यासाठी आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. यस, माझा देव प्रभू येशू ख्रिस्त, तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू असून तो मनुष्य म्हणून जर खाली आला तर हे पाणी मी खाली येऊन सोडलं तर त्याच्यात काय विशेष आहे? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि त्या प्रीतीच्या द्वारे, ह्याला काय म्हणतात? प्रीती. स्वतःचा विचार नाही केला, इतरांचा विचार केला, त्यांनी त्या शत्रूंवर जिंकलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आज ख्रिस्ती समाज अशाच प्रकारची प्रीती दाखवते. जरी त्याच्यावर विरोध होते, जरी त्याच्यावर हल्ले होते, जरी विविध प्रकारच्या गोष्टी त्याच्या विरोधात बोलले जाते, तरी देखील ख्रिस्ती समाज थांबत नाही. ते सर्वांसाठी प्रार्थना करतात. प्रेज द लॉर्ड. कारण की आम्हाला माहित आहे जगामध्ये कोणताही मनुष्य आमचा विरोधक नाही, कोणताही व्यक्ती आमचा विरोधक नाही. आमचा विरोधक एकच आहे, त्याचं नाव सैतान, लुसिफर आहे. त्यामुळे परमेश्वराने सर्वांसाठी प्राण दिलेले आपले एकुलत्या एक पुत्राला पाठवून. प्रेज द लॉर्ड. आणि जर त्याने दिलेले आहे तर आम्ही शत्रूंसाठी देखील प्रार्थना करावी, हे शिक्षण आमच्या येशूने आम्हाला दिलेले. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी संत पौल 5व्या अध्यायामध्ये म्हणतो की त्यांनी तुम्हावर एवढी ख्रिस्ताने प्रीती केली की त्यांनी आपला देह आम्हासाठी दिला, त्याचप्रमाणची प्रीतीमध्ये तुम्हाला चालायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हीच प्रीती ही परमेश्वराने आम्हाला दिलेली आहे की यस, तुमच्याकडे जे काय आहे, आज हे जे काही आपल्याकडे सगळे साधन दिसत आहे, लाइटिंग आहे, कॅमेरे आहे, सगळे काही स्क्रीन आहे, त्याचप्रमाणे मोठे आपल्याकडे एवढे साऊंड सिस्टम आहे, त्याचा उपयोग आजकाल अनेक लोक करत आहे. प्रेज द लॉर्ड. दर रविवारी आपण एक व्हिडिओ बघतात की नाही? तो व्हिडिओ आणि हा देखील आपल्या चर्चमध्ये शूट केलं. अनेक संगीताचे कार्यक्रम, मोठे लोक येऊन आपल्या चर्चमध्ये येतात आणि येऊ इच्छितात. त्यांची इच्छा हीच आहे की या चर्चमध्ये आशीर्वाद लपलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हा आशीर्वाद मनुष्याद्वारे नाही, इमारतीमध्ये नाही, तर जिवंत देव या मंदिरामध्ये वस्ती करतो. प्रेज द लॉर्ड. आणि जर देव वस्ती करतो तर आम्हाला त्या आशीर्वादाला मिळवायचे आहे. आणि ह्या चर्चमधून केली गेलेली सेवा जगभर पोहोचते, हे देखील त्यांनी बघितलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊया आणि 3 मुद्दे घेऊन मी संपवणार आहे. आणि त्याच्यानंतर हा जो विश्वास आहे, तो जो तुम्हा आणि मला चालण्याच्या बद्दल आहे, तो इतरांना, तुम्हाला आणि मला प्रगट करायचा आहे. हा जो विश्वास आहे तो तुम्हाला मला इतरांसाठी प्रगट करायचा आहे, इतरांना तो विदित करायचा आहे. आणि ह्यासाठी आपण सगळ्यात पहिले बसायला शिकायला पाहिजे. काय करायला पाहिजे पहिले? आणि मग त्याच्यानंतर चालायचं. मग आता आपल्याला कुठे बसायचंय? त्याच्यासाठी तुम्हाला पहिले मंदिरामध्ये किंवा प्रार्थनेसाठी किंवा देवाच्या सानिध्यात बसण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. अनेक जगामध्ये आहे लोक जे मारताच्या सारखे खटपट, गडबड, कामासाठी गडबड, संसारासाठी गडबड, काम आणि वेगवेगळे नोकरीसाठी, पैशासाठी त्यांची गडबडच चालू असते. परंतु प्रियांनो,
येशू ख्रिस्त कोणाच्याकडे बघतो? मारियाकडे बघतो. कारण की तिने जो वाटा निवडलेला आहे तो येशूच्या चरणी बसायचा वाटा निवडला. प्रेज द लॉर्ड. आणि मारिया कंप्लेंट करते की प्रभूजी हिला सांगा ना, ही काही मला मदत करत नाही. यस प्रियांनो, आज आपल्या मंदिरामध्ये येणार अनेक लोकांच्या बद्दल हेच आहे. काय मंदिर येशू विशू करतात? अरे घरी कामा नाही का, पैसा नाही का, नोकरी नाही का, तुम्ही का जातात मंदिराला? परंतु आपण येशूकडे बघतो आणि येशूच्या मागे चालण्यासाठी मंदिराची वाट धरतो, इथे येऊन बसतो. आणि मला सांगू दे, जे जे इथे बसलेले आहे त्यांचं घर आणि कुटुंब देवाने बघितलं. प्रेज द लॉर्ड. आज जर आपण बघितलं तर मागच्या 15-20 वर्ष अगोदर ज्या अनेक लोकांची परिस्थिती, विशेष करून आर्थिक परिस्थिती म्हणा, कौटुंबिक परिस्थिती जी होती ती आता या 10-12 वर्षामध्ये बदललेली आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांचे तरुण मुलं मंदिराला यायला लागले, त्यांच्या मुलांचे विवाह झाले, मुलींचे विवाह झाले, त्यांना लेकरं झाले आणि ते लेकरं आता संडे स्कूलमध्ये शिकतात आणि उत्तमरित्या रविवारी साक्ष देखील देतात. जोरदार टाळ्या वाजवते येशूसाठी. आपण कधी सिरियसली घेत नाही, आपण त्याला जाणून घेत नाही. परंतु या 15-20 वर्षामध्ये आमूलाग्र म्हणजे पूर्ण चेंज देवाने जे येतात त्यांच्यासाठी केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांसाठी नाही. ज्यांना वाटलं की नाही या मंदिरामध्ये येशू आहे, तो माझं कल्याण करणार, माझे अश्रू पुसणार, मला उत्तम अशा गोष्टी देणार, आणि ते येत राहिले आणि परिणाम काय झालेला आहे? त्यांच्या मुलांना देवाने आशीर्वाद दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. नुसतं मुलं दाखवले नाही, मुलांची मुलं तुझ्या दृष्टीच पडतील स्तोत्र असं नाही, तर देवाने त्यांना देखील आशीर्वादित केलं. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो, ही विश्वासाची प्रवास आहे, विश्वासाचा वाटचाल आहे. याच्यामध्ये आम्ही अविश्वासी ठरू, परंतु देव विश्वसनीय आहे. प्रेज द लॉर्ड. देव विश्वसनीय, तो फसवणार नाही. जो त्याच्या जवळ येतो त्याला तो आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. स्तोत्रसहित एक अध्याय वाचा आणि 27 आणि 4, स्तोत्र 27 आणि 4 वचन, यामध्ये दाविदाने एक सुंदर वरदान देवाच्याकडे मागितलं. आणि मला प्रत्येक भक्त जे व्हिडिओ मध्ये बघत आहे, ज्या संदेशामध्ये ऐकते, प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे वरदान नव्हे, ते मोठे आशीर्वाद जे स्वर्गातून उतरतात. आणि ते काय वाचायला सापडलं? परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, सर्वजण वाचा, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन, ते हे की आयुष्यभर, नुसतं काही दिवस नाही, ख्रिसमस, गुड फ्रायडे, ईस्टर किंवा 40 दिवस नाही, आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी. आणि म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन. आणि पुढे, आणि मी त्या देवाच्या मंदिरामध्ये ध्यान, मेडिटेशन हे मी करणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांनी काय मागितलंय? वरदान. अनेक लोक, आपण सर्वजण वरदान मागवतो. का देव काय देणार? वरदान देणार देव. परंतु नुसतं मागण्याने काय नाही होत. वचन पुढे काय म्हणतं? त्याच्यासाठी मी झटेन. बोला, त्याच्यासाठी मी. यस प्रियांनो, नुसतं तुम्हाला मागितलं निघून गेले, आता काहीच देत नाही येशू, असं बरोबर कसं काय देणार? तुम्ही झटतच नाही, तुम्ही झगडतच नाही, तुम्ही हट्टाने मागतच नाही, तुम्ही टिकून राहतच नाही. आणि जर तुम्ही टिकून राहत नाही, सारखे पळून जातात, तुम्हाला कोण देणार आहे? कोणी नाही देणार जगामध्ये. तुम्हाला जर पुढे जायचं तर हट्टाने आणि सारखं चिकाटीने काम करावं लागले. 700 व्हिडिओ का झालेले? कारण की आम्ही हट्टाने, जिद्दीने हे व्हिडिओसाठी सर्व काही, आपलं जीव, शरीर, कुटुंब हे अर्पित केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. समोरच्याने आपल्यासाठी जेव्हा प्रार्थना केल्या तेव्हा हे शक्य झालेले 700 व्हिडिओ. आणि वचन एक आणतं की मी देवाच्या मंदिरामध्ये काय लिहिलेलं आहे इथे? मी त्याच्या घरात माझी वस्ती व्हावी. मला माझं घर नाही. अनेक जण म्हणतात, पाळक साहेब तुम्हाला काय घरदार नाही, काय चर्चला उठून चर्चलाच येतात. माझी बातमी पण मला नेहमी म्हणायची, अहो एक काम करत, तुम्हाला एक तिथे पत्र्याचं शेड बांधून घ्या, एक चर्चचं शेड, तुमचं शेड, दोघं तिथेच राहत तुम्ही. तुम्हाला कुटुंब नाही, तुम्हाला घर नाही, काय नाही, येऊन जाऊन ताडीवाला रोड, दिवसभर कामाला आणि संध्याकाळी ताडीवाला रोडला. आणि हे माझं कौतुक नाही, आज ती प्रभूकडे गेलेली निघून, परंतु तिने पुढे जाऊन हे जाणलं की जस देवाच्या सेवकाने जी सेवा केली त्याचं प्रतिफळ काय असतं. प्रेज द लॉर्ड. सुरुवातीला तुमचं कोणी कौतुक करणार नाही, सुरुवातीला तुमचे लोक इन्सल्ट करतील, सुरुवातीला तुमच्या घरचेच लोक तुमच्या विरोधात जातील, परंतु लक्षात ठेवा, तुम्ही कोणाच्या साठी सेवा करते?
जिवंत देव आहे. पण देव तुम्हाला फसवणार नाही. तुम्ही जर झटतात, तुम्ही त्या मंदिरामध्ये झटून मंदिराची सेवा करतात, देव तुम्हाला कधी निराश नाही करणार. आणि मी परत एक वार सांगतो की जे धार्मिक सात्विकपणे चालतात त्यांची पुढे मुलं देखील आशीर्वाद येतात, असा राजा शलोमोन म्हणतो. प्रेज द लॉर्ड. जे धार्मिक सात्विकपणे चालतात त्यांच्या पुढे त्यांचे मुले आशीर्वादित होतील. आणि ही बाब आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. आपल्यासाठी नव्हे तर कमीत कमी आपल्याला येणाऱ्या पिढ्यांसाठी तरी तुम्ही सेवा करा, आपल्या घराण्यासाठी सेवा करा. येस, मला काही गोष्टी मिळाल्या नाही, आपण पण अनेकदा म्हणतो अहो काय करावं, आम्हाला आमच्या ह्या गोष्टी मिळाल्या, परंतु माझ्या मुलाबाळांसाठी मी करते. आम्ही घाम गाळतो, आम्ही श्रम करतो, आम्ही पैसा कमवतो. ठीक आहे, मला नाही मिळालं, आमची परिस्थिती विचित्र होती, परंतु आता आमच्या पोरांना, आमच्या मुलाबाळांना काही देखील कमी पडायला नको. आणि आपण जगिक गोष्टीसाठी हे आपले विचार, देवाच्याकडे काहीच नाही. देवाबद्दल, देवाच्या आशीर्वादाबद्दल आम्ही काहीच आग्रह नाही की माझा मुलगा धार्मिक व्हावा, माझ्या मुलाने सेवा करावी, माझ्या नातवंडाने सेवा करावी. ह्याबद्दल जेव्हा आपण आग्रही नसतो, मला सांगू द्या, देव हा तुम्हाला आणि मला आशीर्वाद देत नाही. आणि तुमचा हा जो प्रवास आहे तो एक दिवस संपल आणि तुम्हाला असं लक्षात येईल की आता मी मृत्यूच्याकडे टेकलो, परंतु न तर मी कधी चर्चला गेलो, ना सिरियसली मी कधी चर्चला घेतलं. आणि आता मला दिसत आहे की माझे मुलं देखील उडान टप्पून गेलेले, त्यांनाही चर्चचं महत्व नाही. घराने संपतात हो, हे तुम्ही आपण फार कॅज्युअली घेतो, पण घराने बर्बाद होतात. का? कारण की त्यांच्या माता पिताने त्याला सिरियसली घेतलेलं नाही. आणि यासाठी ही बाब जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे की जेवढा तुमचा विश्वास आहे, विश्वासाबरोबर सहभागिता मंदिरातली महत्वाची आहे. आणि जेव्हा तुम्ही त्याला महत्व देतात, देव बघतो की हा मंदिराबद्दल, मंदिराच्या सेवेबद्दल, मंदिराच्या कार्याबद्दल आग्रही आहे. काही पण झालं तरी मला जायचं, येऊ देत पाऊस, येऊ दे तुफान, येऊ दे वादळ, येऊ दे आजारपण, येऊ दे समस्या, मी जाणार. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे 700 व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांना हा प्रश्न विचारतो, किती वेळेस मी आजारी आहे म्हणून मी आलो नाही, सांगा बरं. फारच क्वचित तरी घडला असेल 7-8 वर्षामध्ये की पाळक साहेब आजारी आहे म्हणून नाही आलेले. का? कारण जेव्हा तुम्ही देवाची सेवा करता, देव तुम्हाला समस्यापासून आणि अडचणीपासून आणि व्याधीपासून बचाव करणारा परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. लोक म्हणतात अहो आम्ही आजारी, आमच्या घरात प्रॉब्लेम म्हणून येत नाही. खरा, मंदिराला या, सर्व काही ते तुमच्यापासून दूर होणार आहे. आणि यासाठी इफिसियन्स पत्र 2 अध्याय आणि 10वं वचन वाचा. इफिसमध्येच राहूया आपण, कारण की ह्याच्यावरूनच आपण वाचत आहोत की इफिसियन्सच्या पत्रामध्ये चालणे, ज्याच्याबद्दल आज आपण संदेश ऐकत आहोत की आम्हाला चालायचं आहे, हे 60 टाइम्स आलेलं आहे चालणे. आणि आज आपला प्रवास आहे, ह्याचं नावच आहे आत्मिक यात्रा विथ रेव्हरंड चव्हाण. तर वाचा. यस, येशू ख्रिस्ताच्या द्वारे निर्माण केलेले आपण त्याची हस्तकृती आहोत. कोणी आपल्याला बनवलंय? देवाने आपल्याला बनवलं. कोणासाठी बनवलंय? येशूसाठी आपल्याला बनवलेलं आहे. पुढे, जसं देव कृपा करतो, देव दया करतो, देव सगळ्यांची काळजी घेतो, तसं तुम्ही देखील ते सत्कृत्य करा. तुम्ही म्हणा आमच्याकडे तर पैसेच नाही, आमच्याकडे तर धनच नाही, आमच्याकडे तर अडचणी, असंच म्हणून जर हा व्हिडिओ बंद केला तर 700 झाले असते का? माझा प्रॉब्लेम येतो, मी रात्री 2-2 वाजेपर्यंत जागतो, अनेक गोष्टी जर झाल्या असतात तर हे चाललंच नसतं. परंतु आम्हाला माहिती आहे अडचणीच्या शिवाय यश मिळत नाही. प्रेज द लॉर्ड. सुरुवातीला तुम्हाला अडचणी येणार, प्रॉब्लेम येणार, सर्व प्रकारच्या तुम्हाला डिस्टर्ब होणार, पैशाची कमी पडणार, अनेक गोष्टी येणार, आजारपण येणार, शारीरिक व्याधी येणार. अडचणीच्या शिवाय तर पैसा मिळत नाही तुम्हाला, तर देव कुठून मिळणार? तरी तो तुमच्यावर प्रीती करतो. परंतु प्रियांनो, जेव्हा आपण अडचणीकडे बघत नाही, आम्ही देवाकडे बघतो, तेव्हा देव तुम्हाला आशीर्वाद देतो. आणि त्यासाठी वचन इथे सांगतं की ती सत्कृत्य आचरित आयुष्यक्रम चालवावा म्हणून. आमेन. ही 700 व्हिडिओची जी योजना होती, ते मंदिर बनण्याच्या अगोदर देवाने योजून ठेवली होती. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. अनेक जण म्हणतात पाळक साहेब तुम्ही आले म्हणजे या चर्चला असं झालं तसं झालं. माझं इथे येणं जे आहे ते देवाची योजना होती. प्रेज द लॉर्ड.
आणि ती योजना होती म्हणजे माझ्या बरोबर ओजसने यावं ही देखील त्याची योजना होती. आणि ओजस आणि मी आणि आपण सर्वांनी मिळून हे 700 व्हिडिओचा टप्पा गाठलेला आहे. हे कोणाची योजना आहे? देवाची योजना. आणि ती त्याच्याबद्दल काय लिहिलेलं आहे? ती पूर्वीच देवाने निवडून ठेवलेली होती. याच्याबद्दल कोणी कल्पना पण केली नसेल की ख्रिस्ती मंडळीची ताडीवाला रोड परिसरामध्ये काही असं काही घडणार आहे, हे कोणी विचार पण केला नव्हता, परंतु देवाची योजना होती. प्रेज द लॉर्ड. आणि एकच बाब लक्षात ठेवा, देवाची योजना तुमच्या आणि माझ्यासाठी महान आहे. त्याचं वचन आम्हाला सांगते की तुझ्यासाठी माझे संकल्प हिताचे आहे, अनिष्टाचे नाही. जेव्हा तू जाऊन माझा धावा करेल तेव्हा मी उत्तर देईन. हालेलुया. आज देवाने ते उत्तर आपल्याला 700 पर्यंत दिलेलं आहे, परंतु यापुढे आपल्याला चालायचं आहे. कदाचित असंही होऊ शकतं की हे 700 व्हिडिओच्या नंतर कदाचित मी नाही राहणार, कोणीतरी दुसरा व्यक्ती येत राहावं आणि ही सेवा निरंतर चालू राहावी. प्रेज द लॉर्ड. कारण की मनुष्य आज आहे उद्या नाही. चर्च मध्ये पाळक येतील, पाळक जातील, भक्त येतील, भक्त जातील, परंतु चर्च आणि त्या चर्चची सेवा ही कोणाची आहे? देवाचीच. देव काल पण होता, आज पण आहे आणि येणार दिवसामध्ये पण असेल. ती सेवा तुम्ही आणि मी कधी देखील बंद देऊ होता कामा नाही. प्रेज द लॉर्ड. ही सगळ्यांची जबाबदारी. नाही तर असं नाही की हा गेला तर बाबा बंदच पडली. अनेक पाळक आले, ते प्रभूकडे गेलेले, ते झोपी गेले, पण तो सेवा बंद पडली का? नाही. आज मी आहे, मी नसणार, तरी देखील सेवा चालू राहण्यासाठी परमेश्वराने पूर्व योजना तयार करून ठेवलेली आहे की हा प्रवास थांबता कामा नाही. आणि हा प्रवास कुठपर्यंत चालेल हे आम्हाला माहित नाही. जोपर्यंत देवाची इच्छा आहे तोपर्यंत निश्चित चालावं, यासाठी देखील आपली प्रार्थना महत्वाची आहे. आणि शेवटला मुद्दा घेतो आणि मग मी संपवतो की ह्या सर्व कार्य करण्यासाठी आपण स्वतःला शहाणे समजू नये. आपण स्वतःला सांगे माझ्यामुळे हे सर्व काही घडलेलं आहे असं जर म्हणतो तर आपण स्वतःला फसवून घेतो. 5व्या अध्यायामध्ये जर राहूया आपण, आणि यामध्ये वचन आपण वाचा 15 वचन, इफिस 5. यस, अज्ञानासारखे चालू नका की तुम्हाला काहीच माहिती नाही. अहो, तुमच्या देवाने तुम्हाला स्वर्गीय ज्ञानच नव्हे तर आत्म्याचं मार्गदर्शन मिळालेलं आहे. त्यामुळे सर्वत्र काय चाललंय ते बघा, काय गरज आहे ते जाणा आणि त्या हिशोबाने देवाच्या मार्गदर्शनात तुम्ही पुढे 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 चाला. पुढे काय लिहिलेलं आहे? वेळेचा सदुपयोग करा. प्रेज द लॉर्ड. वेळ कोणासाठी थांबतं सांगा जगामध्ये? नाही. तुम्ही झोपून राहा की तुम्ही काम करा की तुम्ही काहीच नाही करा, काही जरी केलं तरी वेळ घड्याळ हे चालतच राहणार. ते कोणासाठी थांबले नाही. आणि त्यासाठी कोणता व्यक्ती पुढे जातो? जो वेळेचा सदुपयोग करतो. यस, आज मला वेळ आहे, माहित नाही उद्या मिळेल किंवा नाही, पण जोपर्यंत वेळ आहे जसं पण होईल मी माझी देवाची सेवा करणार. प्रेज द लॉर्ड. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आपण नाही आता मी तरुण होणार, मग मी मोठा होणार, मग मला हे नॉलेज येईल, मला ज्ञान येईल, मग मी पुढे करणार. नाही, मला पण काही फार मी ज्ञानी होतो किंवा आज आहे असं मी कधीच म्हटलं नाही, परंतु जे आहे ते द्या. अनेक पाळक लोक का नाही दे संदेश? कारण की त्यांना माहिती आहे आपण जर संदेश ऑनलाईन द्यायला लागला तर आपला संदेश सगळ्यांना लीक होऊन जाईल. मग लोक म्हणते अहो ते पाळक साहेब तर तोच संदेश सगळीकडे देत राहतात सारखे. पास्टर साहेबांच्याकडे संदेशच नाही, 4-5 संदेश फिरवत राहतात. परंतु मी कधी ही भावना ठेवली नाही. प्रभूने मला जे दिलं ते 5 लोक असो, 10 लोक असो, 50 व्ह्यूअर्स असो की 5000 व्ह्यूअर्स असो, मी नियमित देत गेलो. प्रेज द लॉर्ड. कारण की हे मला प्रभूने जे दिलं ते इतरांना द्यायचं आहे. दुसरी गोष्ट, ओजस जर 9वी मध्ये असं म्हणू नये, थोडा ग्रॅज्युएट होऊ द्या, त्याला मग आता फोटोची ट्रेनिंग घेऊ द्या, मग त्याला हे इकडे तयार के, मग आम्ही त्याचा उपयोग करू. जर असा विचार केला असता तर काहीच नाही झालं असतं का? नाही. लहान असो मोठा असो एकच आहे, तू देवाचा सेवक आहे. काम तू नाही, देव तुझ्याद्वारे करून घेते. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक म्हणतात नाही आता पाळकचा तरुण आहे, काम आहे, धंदा करू, मग म्हातारे झालं मग आम्ही करू. संपलं तिथं. वेळेचा सदुपयोग करणारे व्यक्ती आजचाच दिवस तारणाचा दिवस आहे असं म्हणून कामास लागतात. आणि जे लोक हे काम करतात ते कधी देखील अपमानित होत नाही, तर ते आशीर्वादित होतात. परत एक वार वाचा पुढे 17 वचन.
म्हणून तुम्ही मूर्खासारखे नका वागू, कारण की ही प्रभूची इच्छा होती, जे आज 2017 मध्ये आरंभ झाली. काय 2017ला मी पाळकी सेवा सुरू केली नाही, मी 2006 पासून सेवा करते. 6 पासून 17 पर्यंत 11 वर्ष गेले चर्चमध्ये. 11 वर्ष सेवा केल्यानंतर मग या सेवेला मी सुरुवात केली. प्रेज द लॉर्ड. असं नाही मी आलो आणि दुसऱ्या दिवशी सुरू झालेलं. 11 वर्ष या मंडळीच्या बांधणीसाठी किंवा मंडळीच्या उभारण्यासाठी देवाने माझा सन्मान्य कोरे पाळक साहेब व मंडळीचे अनेक एल्डर्स आणि सगळ्या मंडळीच्या मार्गदर्शकाचा उपयोग करून घेतला. प्रेज द लॉर्ड. आणि मग जेव्हा 11 वर्ष पूर्ण झाले तेव्हा एक नवीन सेवेला आपण आरंभ केला आणि ती आहे ऑनलाईन सेवा. प्रेज द लॉर्ड. आणि ती 2017 ते 20 डिसेंबरला सुरू झाली. तेव्हा आम्हालाही काही वाईट नव्हतं, परंतु आज ती सेवा करता करता 2025 उजाडलेला आहे. प्रेज द लॉर्ड. बहुत वेळ गेलेला आहे आणि इथे वचन हे सांगतं की म्हणून मूर्खासारखे होऊ नका, तर देवाची इच्छा समजून घ्या. 18 वचन महत्वाचं आहे. यस, पिणारे खाणारे होऊ नका, कारण की देवाला हे आवडत नाही. पुढे यस, तुम्ही तुमचे जीवन जे आहे ते दारूमध्ये चालू नाही, तर आत्म्यामध्ये चालावं, ही देवाची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि एकच लक्षात ठेवा की जगामध्ये तेच लोक जिंकतात जे दारूमध्ये नाही, नशेमध्ये चालत नाही, तर ते देवाच्या आत्म्यामध्ये चालतात. प्रेज द लॉर्ड. येशूसाठी जे वेडे होतात, अनेकदा सांगितलं जातं, जे वेडेच लोक कोणती पण कार्य करू शकतात, शहाणे लोकांचं काम नाही. शहाणे लोक म्हणते हे झालं का, ते झालं का, ते झालं का. नाही, जे खऱ्या अर्थाने येशूसाठी वेडे झालेले आहे, जे आत्म्याने भरून आहे, तेच लोक शेवटी सेवेमध्ये टिकतात आणि तीच सेवा करतात. प्रेज द लॉर्ड. यस. आपल्याला आठवत झालं कोरोनामध्ये मी इथे यायचो आणि अनेक लोकांसाठी प्रार्थना करायचो. कोरोनामध्ये मी अनेक प्रेतक्रिया करायचे आणि लोक म्हणतात का पाळक वेडा आहे का काय. अरे 3 घर लोक मयत झाले ना तुझ्या घरामध्ये, सगळे कोरोनामध्ये मेले ना, आता तुला एकच राहिला घरामध्ये, तूही आपला मरतोय का काय कोरोनामध्ये. बरोबर आहे की नाही. कोणी म्हणणार की नाही, पण मला कोणीच बोलणार नव्हतं कारण की सगळे गेलेवर. परंतु मला एकच गोष्ट माहित होती, प्रभूंनी जोपर्यंत मला या जगात ठेवलेले तोपर्यंत सहाय्य देखील तोच करणार. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी फार महान कर्तृत्व करते, महान काम करते असं नाही. देवाची इच्छा होती, ज्यांना न्यायचं त्याला देवाने नेलं. देवाची इच्छा होती की मी ते राहावं, देवाने मला ठेवलं. प्रेज द लॉर्ड. ज्यांनी नेलं त्यांनी नेलं, ते धन्य त्याचे नाव. परंतु जर मी राहिलो आहे तर नुसतं असंच फालतू जगण्यात काही अर्थ नाही. जे गरजवंत आहे त्यांना देण्यासाठी माझं जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हे विचार करत जेव्हा आम्ही वाटचाल केली तेव्हा आज आम्हाला दिसतं की हळूहळू वाढत 700चा टप्पा आज आम्ही इथे गाठलेला आहे. आणि त्यासाठी एकच गोष्ट लक्षात ठेवा, मूर्खासारखे होऊ नका. 10 कुमारी होत्या, 10 पैकी किती शहाण्या होत्या आणि 5 मूर्ख होता. याच्यावर मध्ये मी मोठा संदेश तयार आहे, येणाऱ्या दिवसामध्ये आपण तो संदेश ऐकणारच आहोत. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की मूर्ख का ठरल्या त्या, तर सुरुवातीपासून येड्या होत्या का. हे येडे लोक इथे इकडे बाजूला बस, शहाण्या बाजूला बस, असं होतं का. नाही, ते दोघं आपसामध्ये मिक्स होत्या. कोण मूर्ख आहे कोण शहाणे आहे शेवटपर्यंत माहित नव्हतं, परंतु सगळ्यांनी मेहनत केली होती. बरोबर आहे. सगळ्यांनी कंदील आणला होता. सगळे कोणाची वाट बघत होते, येशूच्या वराची वाट बघत होते. वाट बघणारे मूर्ख असतात का कधी पण. वाट बघणारे मूर्ख असतात का कधी नाही. आज या चर्च मध्ये जे वाट बघत आहे की येशू लवकर येणार आहे, ते कोणी देखील मूर्ख नाहीये, ते सर्व शहाणे आहे. परंतु प्रॉब्लेम कुठे येतो, प्रॉब्लेम हाच येतो की त्याच्यामध्ये मूर्ख का ठरल्या, कारण की त्यांच्या दिव्यामध्ये तेल संपलं. ज्यांनी तेल आणलं होतं ते देवाच्या वराच्या बरोबर गेले, परंतु ज्याचं तेल संपलं ते मागे राहिले. आणि त्यामुळे तेल म्हणजे कशाचं प्रतिष्ठक आहे, तेल कशाचं प्रतिष्ठक आहे, आत्म्याचं. कशाचं प्रतिष्ठक आहे. आणि या सेवेचं नाव काय, आत्मिक यात्रा. आत्मिक यात्रा. आणि एकच गोष्ट लक्षात ठेवा, ज्या सेवेमध्ये आत्म्याचं सामर्थ्य नाही ती सेवा बंद पडेल. प्रेज द लॉर्ड. आणि ज्या सेवेमध्ये आत्म्याचं सामर्थ्य आहे, जे मी सुरुवातीला सांगितलं की बलाने नव्हे पराक्रम नव्हे तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल, ना नुसता बोलत नाही तर तो करतो, अशी सेवा कोणी देखील रोखू शकत
नाही. प्रेज द लॉर्ड. आणि आज ही सेवा नियमित वृद्धिंगत होत असताना आपल्या सर्वांचा पाठबळ आहे. आम्हाला मूर्ख कुमारी बनायचं की शहाणे कुमारी बनायचं? शहाणे. आणि शहाणे जर तुम्हाला आणि मला व्हायचं तर तुम्हाला आणि मला काय करावं लागेल? आपल्याला आत्म्याने चालावं लागेल. आणि आत्म्याने चालण्यासाठी प्रभूने आपल्यासाठी एक सुंदर प्रवास ठेवलेला आहे. आणि तो प्रवास आपल्या मंदिरापासून सुरू झाला आहे. आणि तो प्रवास जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचत आहे. त्या प्रवासाचं नाव आहे आत्मिक यात्रा. प्रेज द लॉर्ड. आणि या आत्मिक यात्राच्या द्वारे जग जर आशीर्वादित होत आहे आणि आपणच जर मागे राहिलो तर मला सांगायचं किती वाईट आहे. जगाला सगळीकडे लोकांना फायदा होतोय आणि आपण घरच्याच लोकांना भिकारी वेळ का? अनेकदा असंच होतं की लोक सगळीकडे नाव करतात आणि घरच्याच लोकांना किंमत नसते त्याची. आणि अशा अवस्थेमध्ये तुमच्यासारखे आणि माझ्यासारखे लोक यांचा कठीण कठीण न्याय होणार आहे. लोक हेच म्हणणारे, देव परमेश्वर हेच म्हणणारे की बघा हे लोक ते लोक ते लोक, आत्मिक यात्रा ही माझी सेवा होती, आत्म्याने मी ती सेवा उभी केली, या सर्व लोकांना लाभ मिळाला. तू कुठे ताडीवाला रोडमध्ये होता आणि ती सेवा त्याचा लाभ तुला का नाही मिळाला? तुझ्या घरातून लाईव्ह नव्हे तर तुला समोरासमोर सगळं काय मी भेटत होतो, परंतु तूच भेटायला तयार नव्हतं. हे लोक एवढे आशीर्वादित झालं परंतु तू आशीर्वादित ठरला नाही. आणि यासाठी इथे लिहिलेलं आहे की मूर्खासारखे वागू नका, शहाण्यासारखं वागा. निदान प्रसिद्धी बघून तरी शहाण्यासारखं वागा. आपण काहीतरी लोक म्हणतात अरे बाबा जाऊ द्या, इतके दिवस आपण येडे चाळे केले पण आता हा व्यक्ती पुढे चालला आपण पण त्याच्यासारखं चालू पुढे. प्रेज द लॉर्ड. आता तरी सुधरा, आता तरी बदला. 700 पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत, 1000 पर्यंत पण लवकरच पोहोचून जाऊ. परंतु प्रियांनो, आज जरी तुम्ही ह्याचं महत्व जाणलं तर किती बरे होईल. प्रेज द लॉर्ड. यस. आज जर तुम्ही देवाला ओळखलं तर किती बरे होईल. आज हे आत्म्याचं कार्य आहे हे ओळखलं तर किती बरे होईल. कारण की आत्मिक यात्रा ही मनुष्याची यात्रा नव्हे, ही कोणत्या संस्थेची यात्रा नव्हे, या कोणत्या मंदिराची यात्रा नव्हे, तर ही देवाच्या वचनाची यात्रा आहे. प्रेज द लॉर्ड. जी मागील 7 वर्षापासून निरंतर सुरू आहे, ज्यामध्ये तुमचा सर्वांचा देखील सहभाग आहे. परंतु सहभाग असताना 10 पैकी 5 मूर्ख ठरले आणि 5 शहाणे ठरले. आपल्याला मूर्ख ठरायचं की शहाणे ठरायचं हे आजच ठरवा. परंतु जर आपण मूर्ख राहिलो, आपण जाळ ठोकलं प्रभूजी प्रभूजी अहो आम्ही आत्मिक यात्रा बघायचो, आम्ही पण आत्मिक यात्रा बघायचो, आम्ही का मागे राहिलो? देव म्हणाला अरे तुझ्या चर्चमध्ये तू कधीच आला नाही, तू मोबाईलवर आत्मिक यात्रा बघत होता, तुला तुझ्या चर्चचंच महत्व नाही, तर मी पण तुला ओळखत नाही. देव म्हणत तुझी माझी कधीच ओळख नव्हती, तू कधी माझी कधीच ओळख नव्हती, कारण की तू मंदिरामध्ये देवाजवळ वरदान मागितलं नाही. आणि ते वरदान हे आहे की मी तुझ्या मंदिरामध्ये ध्यान करीन. प्रेज द लॉर्ड. त्याचं मनोहर रूप मी पाहीन, हे तू कधीच मागितलं नाही. तू नुसता घरात कामामध्ये पळत राहिला. आता आयुष्य गेलेलं आहे, तू मरण पावलेलं आहे. आता त्या पळण्याचा काहीच फायदा नाही, कारण की तू जगाच्या सर्व लोकांसाठी पळला, परंतु माझ्या मागे तू चालला नाही. प्रेज द लॉर्ड. ही आत्मिक यात्रा जी देवाच्या मागे चालणारी यात्रा आहे, त्या आत्मिक यात्राला प्रभू आशीर्वादित करो. परत एक वार या सर्व ख्रिस्ती मंडळी चर्चला 700 व्हिडिओ पूर्ण होत असताना प्रभूमध्ये खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा. प्रेज द लॉर्ड. प्रभू अशा अनेक प्रवासापर्यंत, अनेक आशीर्वादापर्यंत या मंडळीला निरंतर पुढे घेऊन जावं, यासाठी की तुम्ही देखील याच्या आशीर्वादाचे भागीदार आहात. प्रेज द लॉर्ड. कारण की तुमच्या मंदिरात ही सेवा, तुमच्या मंदिराच्या सेवेसाठी तुम्ही देखील प्रार्थना केली आणि तुमच्या प्रार्थनेचं फळ हे 700 व्हिडिओ आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी तुम्ही हे नाही का समजा की पाळक साहेबांना सगळं मिळालं आणि ओजसला सगळं मिळालं किंवा इतर एल्डर्सला नाही. प्रत्येक व्यक्ती जो ह्या यात्रेसाठी, या प्रवासासाठी प्रार्थना करतो, त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. तर तुम्ही करणार ना प्रार्थना? यस. व्ह्युअर्सला मी देखील विनंती करतो की आपण देखील आपल्या प्रार्थनेचा सपोर्ट या मंदिरासाठी, या सेवेसाठी आणि ह्या प्रवासासाठी, ज्याचं नाव आत्मिक यात्रा, ह्यासाठी आपण नियमित सुरू ठेवा. मला विश्वास आहे की माझी यात्रा नाही,
कोणाची यात्रा नाही, ही देवाची आत्म्याची भरून केलेली यात्रा आहे, जी अनेकांना आशीर्वादित करत आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये दुप्पट आशीर्वाद तुम्हा प्रत्येकाला देणार आहे. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण की आज या प्रवासाच्या एक महत्त्वाच्या टप्प्यावर आम्ही पोहोचलो. 700 व्हिडिओ, 700 संदेश, हे पवित्र परमेश्वर सोपं आहे. निरंतर आमची वाढ होत गेली, कारण की पवित्र परमेश्वर क्वालिटीमध्ये, आमच्या प्रेझेंटेशनमध्ये, आमच्या संदेशामध्ये आणि पवित्र पिता अनेकांची भेट घेऊन आशीर्वाद देण्यासाठी, अनेकांचे अश्रू पुसण्यासाठी, अनेकांना आरोग्य देण्यासाठी, अनेकांचा तारणासाठी, अनेकांना सामर्थ्य देण्यासाठी, अनेकांना ख्रिस्त दाखवण्यासाठी आणि अनेकांना उत्तेजन देण्यासाठी पिता ही सेवा तू नियमित आशीर्वादित करत आलेला आहे आणि 700 पर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे. आम्हाला विश्वास आहे पिता की 7 वर्षात 700 तर 10 वर्षात 1000 पर्यंत आम्ही जाणार आहोत, किंवा त्याच्या अगोदर देखील 1000 पर्यंत आम्ही पोहोचणार आहोत. परंतु पित्या आम्ही थांबता कामा नये. मनुष्य येतील जातील, सेवक येतील जातील, परिस्थिती चांगली वाईट हे सर्व काही आम्ही बघितलेलं आहे. हो पवित्र पित्या, अनेक लोक आम्हाला या दरम्यान सोडून गेलेले, त्याची पिक्चर देखील आम्ही बघितलेलं आहे. परंतु पित्या ही सेवा जी तुझी सेवा आहे, तू कधी थांबत नाही आणि तुझ्या भक्तांना तू कधी थांबू देत नाही. आमची ही सेवा अविरत ह्या पुढे चालू राहावे. मनुष्य येतील आणि जातील, परंतु आत्म्याचं कार्य आहे ते नियमित चालू राहावं, जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त तुझं आगमन होत नाही. आम्ही तुला धन्यवाद देतो की अडखळण आले काल, परंतु आजवर कोणी देखील या सेवेवर बोट उचललं नाही, कोणी देखील त्याच्या विरोधात बोललं नाही, कारण की पित्या हे सर्व बुद्धी, हे सर्व प्रकारचे चाणक्य सौजन्य हे तुझ्यापासून आम्हाला प्राप्त झालेलं आहे. आणि जेव्हा आत्मा लोकांची भेट घेतो, त्यांच्याशी बोलतो, निश्चितच लोक त्याचं स्वागतच करतात. या सर्व कौतुकाबद्दल, या सर्व स्वागताबद्दल, या सर्व गौरवाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा पवित्र आणि गोड नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन.